दिवशी खरं तर विरोधकांनी आक्रमक होणं अपेक्षित होतं. संविधानिक आयुध जरी नसलं तरी पायऱ्यांवरती आंदोलन करणं ही विरोधकांची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. सभागृहातले मुद्दे पायऱ्यांवरती सक्षमतेने ते आंदोलन करतात. मात्र आज तसं झालं नाही. समन्वयाचा अभाव होता का? आज चर्चांमध्ये अनेक मुद्दे आले. शेतकरी आत्महत्येचा विषय असेल, हमीभावाचा, सोयाबीनचा विषय असेल, तसंच राज्यामध्ये ई-केवायसी राहिल्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. आणि ह्याच मुद्द्यांवरती अधिक उहापोह करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राच्या विधिमंडळातले काही आमदार आपल्यासोबत आहेत, विविध पक्षाचे आमदार आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत अर्जुन खोतकर आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, आपल्यासोबत शेतकरी नेते माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आहेत, आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आहेत, आणि आपल्यासोबत हेमंत उगले आहेत, काँग्रेसचे आमदार. या सगळ्यांची चर्चा करणार आहोत. आमचे पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी हे थेट नागपूरच्या विधान भवनातनं या आमदारांशी संवाद साधणार आहेत. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज हा पुढारीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपला विशेष कार्यक्रम तिसऱ्या सभागृहामध्ये प्रसन्न जोशी आपले संपादक आपल्यासोबत आहेत. धन्यवाद पंकज. यावेळी दोन सभागृहांबद्दल आदर, आपल्याला सर्वोच्च आदर आहे. मात्र दोन्ही सभागृहांना विविध मर्यादांमुळे का असेना अनेक प्रश्न प्रलंबित राहतात आणि जनतेचा कायम राहतो आग्रह. तेव्हा असतं पुढारीचं तिसरं सभागृह, आणि त्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर आहेत ज्यांची तो ओळख करून दिलेलीच आहे. काही मुद्दे, चर्चा सुरुवात करण्यापूर्वी कोणते मुद्दे, आपण शेतकरी बहुल देश म्हणतो, महाराष्ट्र तर शेतकऱ्यांचंच राज्य आहे, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत जर एक नुसती धावती नजर जरी आपण टाकली तरी लक्षात येईल केवढे गंभीर प्रश्न आहेत. ई-केवायसीच्या अडचणी अभावी 5,42,141 शेतकऱ्यांचे 355 कोटी 55 लाख रुपये शासनाच्या तिजोरीत पडून आहेत. पुढचा मुद्दा, शेतकरी आत्महत्येच्या बाबतीमध्ये राज्यात गेल्या 6 महिन्यात 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विदर्भात 296, मराठवाड्यात 212 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. तिसरा मुद्दा, सोयाबीन खरेदी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, कापसाच्या बाबतीत सीआयकडनं हलगर्जीपणा, अनेक ठिकाणी तशा प्रकारची केंद्रच नाहीयेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या मदत निधीमध्ये जे जनतेने पैसा दिलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा पैसे वाटले गेले नाहीत असा दावा दानवेंनी केलेला आहे. आणि असे अनेक मुद्दे आहेत. हे नेमकं काय चाललंय यासाठी बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर आहेत. मी पहिल्यांदा अर्थातच सत्ताधाऱ्यांपासून सुरुवात करेन, त्यांना आधी म्हणण्याची संधी देऊया आणि त्यानंतर आपण विरोधकांकडे जाऊयात. मी त्यासाठी जातोय सदाभाऊ खोतांकडे. सदाभाऊ खोत म्हणजे तेच की ज्यांनी एकेकाळी शासनाला नाकी नऊ आणले होते, मात्र आता त्यांची बाजू बदललेली आहे. त्यामुळे त्यांच्यातला विद्रोह गेला कुठे असा जनतेचा सवाल. असं काही नाही आहे, कारण शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आक्रमकपणानं आज आम्ही बोलत आहोत. आणि सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. निश्चितपणानं यावर्षी शेतकऱ्याला अतिवृष्टी असेल, महापूर असेल, याचा मोठा फटका बसला. मोठं नुकसान मराठवाड्यामध्ये झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांच्यामध्ये झालं. आणि सरकारनं तातडीनं एक मोठं पॅकेज 31,000 कोटीपेक्षा जास्त घोषित केलं. आणि ते पॅकेज नसून अनेक योजनांची सम्मिलित रक्कम आहे असा दावा विरोधक करतात. पॅकेज हे नुसतं घोषणा करण्यापुरतं आणि सरकारला डिजिटल बॅनर लावण्यापुरतंच होतं. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे आलेत हा प्रश्न आहे. आणि या पॅकेजमध्ये खरं तर पंजाबसारखं सिंगल इंजिन सरकार 50 रुपये हेक्टरी देत असेल तर महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन आहे असे स्वतः सांगतात. ज्यावेळेस या निवडणुकामध्ये म्हणतात डबल इंजिन सरकार आहे, आपल्या केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे. इथं गृहमंत्री आल्यावर गृहमंत्री म्हणले प्रस्ताव पाठवा, आम्ही तुम्हाला मदत देऊ. पण ज्यावेळेस लोकसभेत आमच्या खासदारांनी प्रश्न विचारला, त्या लेखी उत्तरात केंद्र सरकारनं सांगितलं तसा महाराष्ट्र सरकारकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव 2 तारखेपर्यंत आलेला नव्हता. हेमंत उगले, हे जे काही पॅकेज दिलं हे पूर्ण धूळफेक आहे. कारण 32,000 कोटी सांगितले गेले, पण प्रत्यक्षात 11,000 कोटीच आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या नावावरती पडलेले आहेत. 22,000 कोटी कुठे गेलेत हे मला सरकारला विचारायचं आहे. आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सभात्याग केला होता आणि सर्व विरोधक बाहेर होते. कारण शेवटी सरकारचं आपण जो ई-केवायसी विरोधक बाहेर होते, मात्र चर्चा तर रंगली होती की ज्याच्यासाठी चर्चा होती त्याच्या सत्ताधारी पण नव्हते त्या चर्चेमध्ये. सत्ताधारी त्यांच्या विरोधात होते, सत्ताधाऱ्यांचे आमदारही सरकारच्या विरोधात बोलत होते. कारण शेवटी शेतकरी हे सगळ्यांचे आहेत आणि परंतु सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा विरोधी आवाज लावणाऱ्यांमध्ये एक आघाडीचं नाव होतं अर्जुन खोतकर यांचं. अशी का वेळ यावी की सत्ताधाऱ्यांमध्येच विरोधक बोलावं लागतं? अशी वेळ येणं ही सत्ताधाऱ्यांसाठी चांगली गोष्ट नाही. नाही, मुळात विषय सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याचा नव्हताच. विषय होता माननीय मंत्र्यांनी सभागृहामध्ये हजर राहण्याचा. आणि ती गोष्ट मी पॉइंट आउट करून दिली माननीय अध्यक्ष महोदयाला की एवढी मोठी चर्चा 200 आपल्या या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नावरची चर्चा या ठिकाणी सुरू होते. आणि मंत्री जर नसतील तर मग नोंद कोण घेईल? अर्थात पुनर्वसन मंत्री हजर होते, अपेक्षित होते की अनेक मंत्री हजर राहिले पाहिजे. त्यामुळे मी म्हणलो अध्यक्ष महोदयाला की यांना समज दिली पाहिजे
त्यामुळं मला असं वाटतं की हा विषय तसा नेमाचा होता, सरकारच्या विरोधात बोलण्याचा काही विषय नव्हता. परंतु मला असं वाटतं की सरकार मायबाप सरकारने जी घोषणा केली शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये 31,500 काही कोटीच्या संदर्भातली, आता आमचे कलिग्स आमचे सहकारी म्हणतात की बा हा पैसा मिळणार नाही किंवा नाही. आता आम्हाला काय पुन्हा निवडणुकीला समोर जायचं नाही का? आम्हाला लोकांना आश्वासन द्यायचं आणि ते पाळायचे नाहीत का? अजूनपर्यंत दिले का नाहीत? पण वाट कशाची बघताय? पंजाब सारख्या सरकारने 50-50 हजार रुपये हेक्टरी त्वरित दिले. आपलं सरकार कुणाची वाट बघतंय? कशाची वाट बघतंय? अभ्यास चालू आहे का अजून? केंद्र सरकारने बिहारमध्ये निवडणूक होती म्हणून तिथं कुणाचीही मागणी नसताना, कसलाही प्रस्ताव नसताना तिथं महिलांच्या खात्यात 10,000 टाकले. मग इथं का प्रस्तावाची वाट बघताय तुम्ही? बिहार आणि बाकीच्या ठिकाणी जो न्याय असतो तो इथे का नाही? निश्चितपणानं राज्य सरकारनं सुद्धा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी एनडीआरएफपेक्षा जास्त रक्कम देण्याचा निर्णय घेतला. अगदी बागायतीला 32,000पेक्षा जास्त त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला. जमिनी खरडून गेल्या असतील तर त्याच्यासाठी वेगळा त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला. जनावरं मैतसाठी वेगळा निर्णय घेतला. असं प्रत्येक टप्प्यावरती शेतकऱ्यांचं ज्या ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, मग ते जमिनीचं असेल, पिकाचं असेल, जनावरांचं असेल, घरांची पडझड असेल, आणि या सगळ्या एकत्रित जर आपण त्याचा जर बघितलं तर तो 50,000पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. अजिबात नाही. हे सदाभाऊजी खोत सांगतायत, एकदम चुकीची माहिती आहे. फक्त त्यांनी 8,500 रुपये जे एनडीआरएफचा निकष होते त्यात फक्त 10,000 रुपये पेरणीसाठी म्हणून दिले, ते पण सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचलेले नाही. आणि फक्त आजच्या जर भूमिका बघितली तर 3 हेक्टरची भरपाई देणार होती, 2च हेक्टरवरती आली ती, आणि सरसकट देणार होते शेतकऱ्यांना. तसं न करता KYCच्या नावाखाली 5.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पैसे थकून ठेवलेले आहेत. मला खोतकरजी तुम्हाला खरं तर दोघांनाही प्रश्न आहे आणि खरं तर सगळ्यांनाच प्रश्न आहे. एकटी नुसती यादी जर का केली तर किमान 5 ते 6 असे प्रमुख प्रश्न आहेत की ज्याच्यावरती केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न, याच्यावरती अख्खं सत्र ठेवायला हवं होतं. अशी मागणी न होता नेहमीप्रमाणे ज्या नेहमीचा औपचारिक भाग असतो, प्रक्रियेचा भाग असतो, प्रश्न विचारले जातात, ते आधीच ठरलेले असतात, त्याची उत्तरं दिलेली जातात आणि ती पटलावर येतात. संपूर्ण शेतकऱ्यांसाठीचं म्हणून तुम्ही तर मागणीच केली होती की एक मीटिंग त्याच्यासाठी मराठवाड्यात सुद्धा व्हावी. मग अशी एक संपूर्ण सत्र का नाही दिलं जात? एक अख्खा दिवस फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी का नाही दिला जात? नाही, मला असं वाटतं की आमचे मित्र उगले आणि आमचे कैलाश यांच्या आरोपामध्येच उत्तर आहे. यांनीच मान्य केलं की एवढा पैसा मिळाला, एवढा मिळाला नाही. आता ही सिस्टीम आहे. आता ठीक आहे, तुम्ही म्हणताल की एका बटनावर सर्व पैसे जातात, परंतु निश्चितपणे 31,000 कोटीचं अधिकचं पेक्षा अधिकचं या ठिकाणी वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणारच आहे. आता सरकारने काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, KYC वगैरे 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 वगैरे, लाडक्या बहिणीसाठी केली असेल, शेतकऱ्यांसाठी केली असेल, तर ही त्या याच्यामध्ये सुसूत्रता राहून त्यामध्ये कुठेही गफळा होऊ नये, कुठेही त्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार वगैरे काही होऊ नये, कोणी चुकीच्या लोकांनी काढू नये, म्हणून यामध्ये KYC कंपल्सरी किंवा पण म्हणजे बघा इलेक्शनच्या आधी KYC वगैरे काही नसतं, तेव्हा सरसकट खात्यामध्ये पैसे जमा होतात. आता KYC आठवतं, आता आपल्याला कागदपत्रांची पूर्तता आठवते, आता आपल्याला नियम आठवतात. KYC मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी केलेले आहे. फार कमी शेतकऱ्यांचं करायचं राहिलेले आहे आणि सभागृहामध्ये त्याच्यावरती चर्चा झालेली. एक गोष्ट मी मान्य करेन की खऱ्या अर्थानं शेतकरी यावर्षी मोठ्या संकटाचा सामना करत होता आणि अधिवेशनामध्ये 1-2 दिवस हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं राखीव असायला पाहिजे होता. नसतात मंत्री महोदय, शेतकरी कृषी मंत्री उपस्थित नव्हते चर्चेला. काल महत्वाचा मुद्दा, त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी म्हणलं होती, मग चर्चा तरी का करायची? ज्यावेळेस KYCचा मुद्दा आला, ज्यावेळेस सुरुवातीला अतिवृष्टी झाली, त्यावेळेस सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन सांगितले की KYCची अट लावणार नाहीत, आणि अट लावणार नाहीत म्हणले. नंतर KYCचं पोर्टल अनेक दिवस बंद होतं. मग त्यामुळे हे शेतकरी एवढे वंचित आहेत. एकतर अट लावणार नाही म्हणून सांगितलं, मग परत का अट लावली आणि परत पोर्टल का बंद होतं? एखादा शेतकरी CSC सेंटरवर गेला KYC करायला तर ते पोर्टल बंद असायचं. एक मुद्दा जो मला सोशल मीडियावरती सुद्धा मला येतोय की सोयाबीन आणि कापूस खरेदीच्या बाबतीत आणि हमी भावाचा मुद्दा. हे महाराष्ट्रामध्ये राजकारणाची सुरुवात हमी भाव आणि सोयाबीन खरेदी आणि कापूस, आणि तोच मुद्दा आपल्याकडे येतो. इतक्या वर्षानंतर हमी भाव तर नाहीच मिळालेला. केंद्र केंद्र पण अजूनपर्यंत सुरुवात नाही केली. आत्ता मिटिंग घेतली. बघा, एक लक्षात घ्या,
ही गोष्ट खरी आहे की 600 पेक्षा अधिकचे केंद्र मंजूर केलेले आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये 168 त्या ठिकाणी केंद्र या ठिकाणी सुरू आहेत. मागच्या वर्षीपेक्षा 30 केंद्र अधिकचे त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की सरकार पॉझिटिव्ह आहे. मागणी आहे की अजून केंद्र सुरू झाले पाहिजेत. सोयाबीनच्या संदर्भामध्ये आम्हीच मागणी केली की इथं बाकी लोक लुटू लागले शेतकऱ्यांना, सरकार कमी पडतंय हे घेण्यामध्ये, कापूस घेण्यामध्ये कमी पडतंय, मका घेण्या आणि हमी भावाचं काय? नाही, आता आम्ही जो काही भाव आधारभूत किंमत आहे त्या किमतीनं केंद्रावरती कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा कडधान्य असेल खरेदी. शशिकांत शिंदे इकडे आलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारतोय, हमी भावाचं काय, सोयाबीन खरेदीचं काय, शेतकऱ्यांना मदतीचं काय? त्यांचं म्हणणं आहे की मदत मिळते, थोडंफार कमी जास्त असेल, ई-केवायसी शेतकऱ्यांच्या हिताचीच आहे. तुमचं काय म्हणणं? सदाभाऊ इथं आहेत, माझ्यापेक्षा ते जास्त माहिती, शेतकऱ्यांसाठी जास्त लढा करणारे ते आहेत. मी आज सकाळी सरकारच्या वतीने जो प्रस्ताव मांडला होता त्यामध्ये जे जे योजना दिल्या त्याच्याबद्दल माहिती घेतली आणि ती माहिती घेतल्यानंतर मराठवाड्यामध्ये चौकशी केली. सगळ्या मदत थोड्या प्रमाणात आली आहे पण अपूर्ण आलेली आहे, मदत मिळाली नाही अशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणी आम्हाला कळलेलं आहे. हे आता फक्त काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मला वाटतं की अजिबात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. ज्या पद्धतीने अपेक्षित अशा प्रकारचा आकडा दाखवलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे, सकाळी सुद्धा सभागृहामध्ये मी सांगितलं की नक्की किती मदत वाटप झाली, कशा पद्धतीने झाले त्याचा आकडेवारी जाहीर करा. फक्त इतकी तरतूद झाली, पुढे काय झालं याच्याबद्दल द्या. आता उत्तर काय देतात ते बघू. मला वाटतं की अधिवेशनामध्ये एका ओळीतच उत्तर देतील असं वाटतंय. सभागृहात चर्चा होऊन देत नाहीत आणि वेगळी मिटिंग घेतली जाते अध्यक्षांच्या दालनात, हे पण चुकीचं आहे. कारण सभागृहापुढे चर्चा झाली तर पूर्ण महाराष्ट्राला कळेल. आज एक तारांकित प्रश्न होता, सरकार किती खोटारडं आहे आणि कागदावर किती खोटं बोलतंय. त्याचं उदाहरण सांगतो. त्या प्रश्नात असं विचारलं होतं की 5328 हमी भाव असताना शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारात सोयाबीन विकावं लागलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, हे खरे आहे का? तर लेखी उत्तर त्या अजून एक विनंती आहे. मला वाटतं की पहिलं तुम्ही चॅनल मधले असे होता की तुम्ही स्वतः फील्ड वर्कवर गेला होता, स्वतः बघितलेला आहे. परत एकदा तुमचा सर्वे फील्ड वर्क जाऊन द्या. आम्ही काय म्हणतो त्यापेक्षा तुम्ही जर सर्वे फील्ड वर्क केला तुमच्या माध्यमातून, आम्ही काय राजकारणी बोलतो पण सरकारने शिंदे साहेब तुम्ही हेच आरोप आमच्यावर अगोदरही केले, निवडणुकीच्या अगोदर, की लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. ही फक्त ऐका अरे आम्ही तुमचं ऐकलं ना. लाडक्या बहिणीवरून एका सत्ताधारी आमदारांना मुख्यमंत्र्यांनी झापलेलं आहे. लाडक्या बहिणींवरती येऊ नका. आमचं ऐका. एक उत्तर द्यावं. लाडकी बहीण योजना नक्की कोणाची? 100% शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनीच केलेली लाडकी बहीण योजना. नाही आम्ही एक मिनिट. दुसरा प्रश्न मला असा विचारायचा, ऐका ना, प्रत्येक ठिकाणी पोस्टर लागला जातो, प्रत्येक जण बोलतो लाडकी बहीण योजना मीच आणली, म्हणून मला एकदा तुमच्याकडून क्लिअर करायचं होतं. पुन्हा एकदा सांगतो की त्यावेळेस तत्कालीन वेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ती योजना आणली, त्यामुळं त्यांच्या नावाने ही योजना आहे. परंतु ही सर्व मंडळी सोबत होती. मी तुमचं मौन विसरलो नाही याच्याबद्दलचं, तुम्ही बोलत नाही, माझ्या लक्षात आहे डोक्यामध्ये. प्रश्न विचारतो, आम्ही तर लाडकी बहीण योजना बंद करतोय असं सांगितलेलं नाहीये. तुम्ही सारखं का सांगताय लाडकी बहीण योजना कोणाला बंद करून देणार नाही? तुम्हाला उत्तर तुम्ही म्हणता, लोकांच्या मनामध्ये टाकता की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. त्यामुळे आम्हाला सांगावं लागतं की लाडकी बहीण योजना बंद होणार. एक मिनिट, हा प्रश्न आमची 2100 रुपयाची मागणी आहे, ती सरकारने त्वरित पूर्ण करावी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरसकट द्यावे. आमचं 2100 रुपयाला समर्थन आहे, आम्ही तो देणार आहे. योग्य वेळी रविवारी पूर्ण करा. यांची योग्य वेळ कशी आहे? शेतकरी 1350-1600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तरी कर्जमागी योग्य वेळी देणार, लाडक्या बहिणीचं योग्य वेळी देणार. माझं म्हणणं आहे ही योग्य वेळ कधी येणार तेवढा आता तुम्ही 31 मार्च यांची योग्य वेळ म्हणजे निवडणुकीच्या आधी. आता याच्यावरती सगळ्यात ज्या माणसाने उत्तर दिलं पाहिजे त्याच्याकडे जाऊया. नाही, एक आहे की अतिवृष्टी आणि महापुरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांना निश्चितपणानं नुकसान भरपाई दिली जाईल आणि त्याच्यामध्ये कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि अनेक योजना सरकारनं वेगवेगळ्या घटकासाठी सुरू केलेल्या आहेत आणि ते चालू ठेवणं हे क्रमप्रथा आहे. आणि म्हणून मला वाटतं ज्या योजना ज्या सरकारच्या काळामध्ये त्या पुढे येत असतात त्यावेळी जे पक्ष त्यामध्ये असतात त्या पक्षाचे सगळे प्रमुख
बसून एकत्रित ठरवून त्या योजना आणलेल्या असतात. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या घडीला प्रश्न महत्वाचा आहे तो शेतकऱ्याचा आहे. मग तो सुटला का या अधिवेशनात? झालं आता फक्त शेवटचे 3 दिवस उरले, रविवारचं तर माहितीही नाही. परत सांगतो सदाभाऊ, तुम्ही आणि मी सभागृहात होतो, फार लांबचं बोलत नाही. कृषी मंत्र्यांनी आज उत्तर दिलं एका प्रश्नावर. त्यावेळेला मी सरळ विचारलं किती पैशाची तरतूद पाहिजे. थोडे 2 ते 2.5 हजार कोटी पाहिजे सबसिडीला आणि अवजारे वगैरे यायला त्याला जेवढ्या 58 योजना यांच्या आहेत, या 43.5 लाख लोकांनी कृषी योजनेचा फायद्यासाठी अर्ज केलेला होता. त्यांनी मागणी केल्यानंतर बोलले किती तरतूद झाली, तर बोलले आता 150 कोटी झाली. 500 कोटीची मागणी अर्थ खात्याकडे केलेली आहे. मी बोललो किती महिन्यात होणार? मार्च अखेरपर्यंत आम्ही देऊ. मला एक कळत नाही की आता 76,000 कोटीच्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये जर 150 कोटीची आणि 500 कोटीची तरतूद होत असेल, राहिलेले 1,500 कोटी मार्चच्या अखेर कुठून आणणार आहेत हा प्रश्न माझा होता. त्यांनी पण प्रश्न विचारला. म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न मी सांगतो. म्हणजे ही आकडेवारी नुसती दिलेली आहे, ही फसवी आहे. प्रत्यक्षात पैसे नसल्यामुळे सगळ्या योजना यांच्या ढेपाळलेल्या आहेत. लाडक्या बहिणीचं हे सुतोवाच करतात. पण एक लाडकी बहीण यांना मत देऊन गेली, मग एक लाडकी बहीण यांना कर्जबाजारी करते, हे चित्र तुम्हाला महाराष्ट्राला पाहायला मिळेल. म्हणजे तुमचा लाडक्या बहिणीला विरोध आहे का? कर्जबाजारी नाही, तुम्ही आता काय म्हणलात की एक लाडकी बहीण 2100 रुपये करा म्हणतोय. ऐका तुम्ही म्हणालात की एक लाडकी बहीण मत देऊन लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, पण लाडका भाऊ तुम्ही कर्जबाजारी करून आत्महत्या करताय त्याला आमचा विरोध आहे. नाही बघा एक तर तुमचं स्पष्ट मत आहे. तुम्ही अत्यंत स्पष्टपणे बोला की लाडकी बहीण योजना तुम्ही केली, परंतु ती आता कर्जबाजारी करून चालली आम्हाला. मग तुम्ही लाडक्या बहिणीला विरोध करताय. तुम्ही किती जरी म्हणले तर लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही, होणार पण नाही बंद होणार नाही. आणि 2100 रुपये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि मला वाटतं की 2100 रुपयाच्या संदर्भामध्ये की तुम्ही काही दिलंच नाही, न देणाराने अजून किती देणार हे म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण तुम्हाला 50 वर्ष संधी होती आणि त्या काळामध्ये तुम्ही देऊ शकला असता. सरकारची अवस्था 9.5 लाख कोटी कर्ज झाले सरकारवरती. ते देणार कधी हे सांगा. 2 लाख कोटी तर आत्ता द्यायचे. जे देणं आहे ते देणं तरी करा. शेवटी सरकारवर किती कर्ज झालं तरी महाराष्ट्रातली जनता महत्वाची आहे, सरकार महत्वाचं नाही. आणि म्हणून शेतकरी महत्वाचा आहे, सामान्य माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे एक मिनिट एक थांबा. तुमचा विषय हा शेतकऱ्यांसाठी होता. इथं शेतकरी रोज आत्महत्या करलाय, परत तुम्ही लाडक्या बहिणीवर आलात. सगळ्यांच्या आवडीचा विषय लाडकी बहीण. माझा एक सगळ्यांना प्रश्न आहे, जर का एवढे सगळे मुद्दे होते तर आज मी म्हणतो विशेष अधिवेशन आहे, एका दिवसामध्ये तरी चर्चा ठेवा. ती पण झाली नाही. आज बाकीचे सगळे प्रश्न प्रस्ताव 293चा प्रस्ताव चालूच आहे ना, शेतकऱ्यांचाच प्रस्ताव आहे. विरोधकांनी जो प्रस्ताव दिला त्याच्यावर चर्चा होणार आहे. कलेक्टिव्हली दोन्ही याच्यावर शेतकऱ्यांचेच विषय आहेत. त्यामुळं एकही दिवस असा नाही. अर्जुनरावने मला सांगावं, त्यांनी जो प्रस्ताव आणलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी काय केंद्र आणि राज्याने केलेला आहे अशा प्रकारचा आणलेला आहे. मग तो प्रस्ताव शेतकऱ्यांना आम्ही एवढी मदत करण्याला आणलेला आहे. आमचा प्रस्ताव उलटा आहे. आमचा प्रस्ताव आहे की तुम्ही शेतकऱ्यांना मदतच केली नाही, कर्जमाफी केली नाही, आश्वासन दिलेलं आहे. या प्रस्तावाचा 2 फरक आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जो प्रस्ताव आणलाय तो तंतोतंत तेवढी मदत मिळाली हे तुम्ही ठामपणाने सांगताय का? 100% मी सांगू शकतो. दुसरा प्रश्न, आमच्या विश्वास ठेवू नका, त्यांच्या विश्वास नका. परत तुम्हाला माझी विनंती आहे पुढारीकारांना, हे सत्य जनतेच्या समोर येऊन द्या. हे आजच्या ठरावातला सत्तारूढ पक्षाचे जे काही प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तुम्ही एकदा सर्वे करा आणि जनतेचा शेतकऱ्यांचा कौल मराठवाडा परभणी वगैरे दोन्ही प्रश्न आहेत. एक मिनिट ह्यांचा जो एक मिनिट सत्ताधाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे, आम्ही 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं ना, तर आम्ही आज म्हणतो की 31,000 कोटी गेले. त्याला 31,000 कोटीला 1 वर्ष लागले तर उपयोग नाही ना. ते आता लगेच मिळाले पाहिजे. केंद्रातले कृषी मंत्री परवाच्या दिवशी हाऊसमध्ये प्रश्न विचारल्यानंतर सांगतात राज्याचा प्रस्ताव आलेला नाही. केंद्राचे मंत्री म्हणतात राज्याचा प्रस्ताव आला. 100% आपण नंतर खुलासा केला की अशा प्रकारचा प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालेला आहे. हे तुम्ही ऐकलं नाही. केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा विरोधी आहे. एक असं आहे की जोपर्यंत केंद्राचा पैसा येत नाही तोपर्यंत राज्याच्या तिजोरीतनं पैसा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. जमिनीला खरडून गेलेल्या जमिनीला 3 लाख रुपये नरेगातून द्यायचं ठरलं होतं. त्यात 3 रुपये तर दिलेत काय एका शेतकऱ्याला?
मग का राज्यात पडत नाही का शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे? दाखवा ना, एक उदाहरण दाखवा. महाराष्ट्रात एका जरी शेतकऱ्याच्या नावावरती पडले असतील तर आम्ही एकच शेतकरी आणि विमे जाहीर केलं ते देणार आहोत. नाही, जमीन खरडून गेलेल्याला रोजगार हमी योजनेतून त्याला प्रस्ताव आपण करायला लागतो, मागणी करायला लागते आणि निश्चितपणानं ते पैसे एकही प्रश्न मला सदाभाऊंनी ते का आता डिफेन्स करताय मला माहित नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या पूरग्रस्तांसाठी मदत करण्याची जबाबदारी झाली आणि ती जमा झाली. त्यातले किती फक्त 75,000 रुपये वाटले. मुख्यमंत्री म्हणाले त्याबद्दल की ती खोटी आकडेवारी आहे, चुकीची आकडेवारी आहे, चुकीची आकडेवारी असं म्हणाले. आम्हाला खरी आकडेवारी सांगा ना, ही सरकारची आकडेवारी आहे. शासन म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं म्हणणं आहे का? खरी आकडेवारी महाराष्ट्रासमोर ठेवावी. हो बघा अशा पद्धतीनं खोटं सांगितलं जातं आणि ते खोटं खूप लवकर पसरतं. या संदर्भाने अवघड आहे का, या संदर्भाने स्वतः राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी खुलासा केलेला आहे. आणि तुम्ही खोटं असेल तर हक्का बघा ना त्यांच्यावर. शेवटची नाही, मुख्यमंत्री सहायता निधी हा वेगळा कोष असतो आणि आपत्ती निवारण हा कोष वेगळा आहे. त्यामुळे सरकार पैसे सदाभाऊ, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भले भले चेक काल शिवेंद्रराजांच्या कन्येच्या लग्नाच्या वेळेला 10 लाख पूरग्रस्तांसाठी मदत देण्याचं जाहीर केलं. हे मुख्यमंत्री निधीमध्ये दिलेलं आहे. तुम्ही सांगताय असं अनेक लोकांनी मदत केलेली आहे, ती पूरग्रस्तांसाठी केली, त्याचा उपयोग व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. असे सगळे प्रश्न समोर आहेत. मला कल्पना आहे जर का जी चर्चा 2 सभागृहांमध्ये कायम आहे ती आमच्या फक्त 20 मिनिटाच्या चर्चेमध्ये संपेल असा आमचा दावा सुद्धा नाही. मात्र मी जसं म्हणालो तसं 2 सभागृहांच्या पलीकडे सुद्धा आपले विषय लावून द्यावेत असा जेव्हा जनतेचा असतो आग्रह, तेव्हा आमचं असतं 3रं सभागृह आणि त्यामध्ये ही चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा हीच आहे की जनतेपर्यंत हा मुद्दा जावा की चर्चा सुरूच आहे सभागृहात सुद्धा आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा. पंकज, प्रसन्न सर, तुम्ही या सगळ्याशी संवाद साधला. जसं म्हणाल तसं जनतेच्या प्रश्नांचा आग्रह तेच आमचं 3रं सभागृह. महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांचा आग्रह सातत्याने धरला जातो. या चर्चेमध्ये सर्व मान्यवर उपस्थित होते, त्या सगळ्यांचे आभार. या सगळ्यांशी चर्चा संवाद साधला ते आमचे संपादक प्रसन्न जोशी यांचे आभार. आपण रोज विधान भवनातली अपडेट तुम्हाला थेट विधान भवनातनं या बुलेटिनच्या माध्यमातून देणार आहोत. त्याचं नाव आहे 3रं सभागृह. मात्र आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज.